तर ही जी ड्रायव्हर आपल्याकडे आली आहे ती कुठून आला सर आपण? सांगलीवरून आलेत. फिटिंग XYZ ठिकाणी त्यांनी पुण्यामध्ये कुठेतरी केली होती सांगलीवरून येऊन. आणि त्याच्यानंतर मग सीट बरेच प्रॉब्लेम देत असल्यामुळं आपल्याकडं सीट अल्ट्रेशनसाठी आले होते. तर आपण त्यांना आता प्रॉपर जे माझ्या प्रकारे करतो मी त्या प्रकारे आपण त्यांना सीट अल्टर करून दिलेत. हे जे लाकडी ठोकळे वगैरे दिसत आहेत ते त्यांनी पूर्वी सीटच्या खाली ठेवायला वापरत होते. म्हणजे त्यांनी जे अल्टर करून दिलं होतं समोरच्यांनी ते ठोकळे वापरत होते. तर आता ते काही वापरायची गरज नाही. तर अशा प्रकारे सीटचं वगैरे अल्ट्रेशन झालं आहे. आणि सीट तुम्ही बसून बघितलं नाही का? बसून बघितलं. तर आता आपण 1 मिनटात तर सर सांगलीवरून आलेत आणि गाडीचं जे सीटचं अल्ट्रेशन आहे ते झालेलं आहे. तर सर म्हणजे बसून बघितलं तर कसं वाटतंय सीट? एक नंबर. म्हणजे पूर्वीचं जे तुमचं काय होतं ते कुठं ठेवलं? म्हणजे ते अल्टर केलेले जे पट्ट्या होत्या मगाशी ठेवले ते लोखंडी पट्ट्या. हा, लोखंडी. तर हे जे ते असं काहीतरी अशा पट्ट्या वगैरे बनवलेल्या होत्या आणि ते नेहमी गाडी चालू असताना वाजायचं, कडायचं, खडखड आवाज यायचा आणि लोकांना बसता पण येत नव्हतं. म्हणजे त्रास आहे. तर हे जे ठोकळे आहेत ते सीटच्या खाली लावायला म्हणजे जाड आहेत तर सीटच्या खाली लावायला त्यांनी दिला होता. त्याच्यावर सीट व्हायचं त्यामुळे सीट असं घोड्यासारखं असं उंच व्हायचं आणि मग ते बसता यायचं कम्फर्ट. आता कसं वाटतं? कंपनीसारखं वाटतं एकदम. कंपनीसारखं बसल्यावर एकदम व्यवस्थित झालं. म्हणजे आपण स्टेपनीचं पण केलं स्टेपनीचं पण बोल्ट केलं आहे, स्टेपनीचं बोल्ट केलं आहे, सीट अल्टर केलं. दोन्ही कामं करून आपण गाडी सांगलीवरून आली आहे आणि व्यवस्थित फिटिंग झाली सरांचं. म्हणजे बाकी कसं वाटतं? एक नंबर. बाकी तुम्ही आधी जे केलं होतं त्याच्यापेक्षा तर आपल्या एकदम बेस्ट, त्याच्यापेक्षा एक नंबर. कंपनीसारखं फिटिंग झालं आणि आता एकदम कम्फर्टेबल वाटतं. एवढं काय बसायला भारी वाटते.